नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत तिळाची किंवा हवरीची रेवडी. जशी बाहेर विकत मिळते तशी रेवडी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया. त्यासाठी एक कढई घेतली आहे, गॅसवर ठेवली आहे. तिच्यामध्ये पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे. गूळ चिरून किंवा किसूनच घ्या. आणि पाऊण वाटी साखर घेतली आहे. साखर अजिबात जास्त घ्यायची नाही, गुळापेक्षा कमी झाली तरी चालेल, पण जास्त झाली की कडक होते आपली रेवडी खूप. ज्या वाटीनं आपण साखर घेतली त्याच वाटीनं गूळ घेतलाय आणि त्याच वाटीनं पाणी घेतलंय, समप्रमाणात घेतलंय सगळं. आता याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. आता याचा पाक होतोय तोपर्यंत आपण एका तव्याला किंवा पॅनला तूप लावून घेऊ, असं किंवा ताटाला लावलं तरी चालेल, पण याच्यावर पटकन निघतं आपलं मिश्रण. असं सगळीकडून तूप पसरून घ्यायचं. आता या तव्याला आपलं तूप लावून झालंय सगळीकडून. आता आपला पाक बघू. पाकाला आपल्या उकळी आली आहे, पण आणखी थोडा वेळाला होऊ द्यायचं आहे आपल्याला. उकळी आल्यापासून 3-4 मिनिट याला शिजू द्यायचं आहे, किंवा थोडासा घट्ट होतो मग तेव्हा लक्षात येईल, मग चेक करून बघायचा. आता घट्ट झाला आपला पाक, आता चेक करून बघू. याची ही अशी गुळाची बी काडी पटकन तुटली पाहिजे, किंवा मग अशी प्लेटवर टाकली की वाजली पाहिजे ती, म्हणजे समजायचं आपला पाक झाला. आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. आणि आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या तव्यावर ओतून घेऊ. ज्या तव्याला आपण तूप लावलं होतं त्याच्यावर हे मिश्रण ओतून घेऊ. आणि याला सेट होऊ देऊ. थोडंसं सेट झालं की याला असं मिक्स करून घेऊ, जवळ गोळा बनवून घेऊ याचा. खूप जास्त गरम आहे अजून. थोडा वेळ याला आणखी थंड होऊ देऊ. आणखी थोड्या वेळाने आणखी थोडंसं घट्ट झालंय ते. जसं जसं थंड होतं तसं घट्ट होतं चालतंय. आपल्या हाताला सहन होईल इतपत थंड होऊ द्यायचं. खूप जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. हे अजून पण गरम आहे, आणखी थोड्या वेळाला थंड होऊ द्यायचं. जेव्हा आपल्याला वाटेल हाताला सहन होते तेव्हा याचा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे उचलून. याच्यात फक्त हेच काम मेहनतीचं असतं, आणि इथंच जास्त मेहनत करावी लागते, मग आपली रेवडी एकदम मस्त खुसखुशीत होते. आता हा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि याला असं ओढून ओढून लांब करायचं आहे आपल्याला. लांब करायचं, परत जवळ घ्यायचं, लांब करून असं याला बराच वेळ करायचं आपल्याला, जोपर्यंत होतंय तोपर्यंत. जेवढं जास्त याला ओढून असं लांब करता येईल तेवढं करायचं, म्हणजे रेवडी खुसखुशीत होते, नाहीतर कडक बनते रेवडी. याच्यामध्ये अशा तारा तयार होतात. आता ओढून ओढून याचा कलर बदलतो, पांढरट व्हायला लागतं हे. जोपर्यंत ओढते तोपर्यंत असं याच्यावर मेहनत करायची. ओढायचं, परत मिक्स करायचं, परत ओढायचं. याचा कलर पांढरा झाला, बघू शकता पांढरं झालंय आपलं मिश्रण. आता थोडंसं जड जाते ओढायला, पण अजून ओढल्या जाते. जोपर्यंत ओढता येतं तोपर्यंत ओढायचं.
अजून थोडंसं गरमच असतं हे, चटके पण बसतात याने हाताला, पण हीच मेहनत असते याच्यामध्ये. आता हे ओढायचं जरा कमी झालंय किंवा ताण बसतोय ओढताना, तर आता याला आपण असं लांब करून घेऊ आणि जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढ्या रेवडीसारखे कट देऊन घेऊ याला. फक्त याला आता कट देऊन घ्यायचे, आकार वगैरे द्यायचा नाही रेवडीचा. जेवढे पाहिजे तेवढे कट देऊन घ्यायचे एकसारखे. आता इथे कट देऊन झालेत. आता याला असं काहीच आकार देत बसायचं नाही, ते पटकन घट्ट झालेलं असतं, आकार दिल्या पण जात नाही. इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी तीळ घेतलेत. आणि आता आपण तयार करून घेतलेले पाकाचे गोळे याच्यामध्ये टाकून घेऊ. याला आपल्याला सगळीकडं तीळ चिकटवून घ्यायचे. गॅस बंद केलेला. आता तीळ भाजून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. तीळ गरम असतात आणि कढई गरम असते, त्याच्यावर हे आपोआप चिकटले जातात. गरम याने हे थोडंसं सैल होतं पाकाच्या गोळ्यांचं मिश्रण, आणि ते तीळ सगळीकडून चिकटले जातात. असे हलवून हलवून सगळीकडून तीळ चिकटवून घ्यायचे. जिथे राहिलेत तिथे असे हाताने चिकटवले तरी चालेल. सगळ्या बाजूने तीळ चिकटवून घ्यायचे. आता आपल्या रेवडीला सगळीकडून तीळ चिकटलेत. असं एका झाऱ्याने याला हलवून जास्तीचे तीळ काढून टाकायचे आणि चाळून घ्यायचं वरती. आता इथे आपली रेवडी तयार झाली आहे, पण याला आता आकार देऊन घेऊ आपण. रेवडीचा आकार देऊन घ्यायचा. इथे लूज झालेलं असतं हे मिश्रण परत, तेव्हा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा जसा पाहिजे तसा तुम्हाला. एकदम मस्त अशी रेवडी तयार झाली होती, पण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की साखर जास्त होऊ द्यायची नाही आणि ओढण्याची मेहनत जास्त करायची, म्हणजे एकदम खुसखुशीत रेवडी होते. या मकर संक्रांतीला तुम्ही पण अशा पद्धतीने रेवडी करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.